संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. होय शेतकरी मित्रांनो, कापसाचे भाव सर्वत्र वाढले आणि विशेषतः कापूस भाव काही ठिकाणी 8,000च्याही पुढे गेलेले आहे. शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सुरुवात करतोय शेतकरी मित्रांनो. त्या अगोदर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील एक ताजी बातमी आहे, तिथली आकडेवारी तुम्हाला सांगतो. पुढे पावत्या दाखवणारे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. सुरुवात करतोय मित्रांनो. सीसीआयची 7.24 लाख क्विंटल कापूस खरेदी. यंदा खुल्या बाजारात कापसाचे दर कमी आहे, त्यामुळे परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सीसीआयच्या हमी भाव केंद्रावर कापूस विक्री करताना दिसत आहे. मित्रांनो, सीसीआयमध्ये आता कापूस खरेदीला वेग वाढताना दिसत आहे. यंदा खुल्या बाजारात कापसाचे दर कमी आहे, त्यामुळे परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सीसीआयच्या हमी भाव केंद्रावर कापूस विक्री करीत आहे. शुक्रवारी तारीख 2 पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या 14 केंद्रावर 7,24,996 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. खाजगी व्यापाऱ्यांकडून 2,46,814 क्विंटल खरेदी केला, तर सीसीआय आणि खाजगी मिळून या दोन जिल्ह्यात 9,71,810 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. मित्रांनो, सद्यस्थितीचा विचार केला तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर हमी भावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान मोबाईल ॲपद्वारे दोन जिल्ह्यातील 85,520 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 46,881 शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांना कापूस विक्रीस घेऊन येण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, किती टक्के सीसीआयकडे कापूस दिला ते सुद्धा कमेंट करा. मित्रांनो, परभणी जिल्ह्यात 8.84 लाख क्विंटल आतापर्यंत खरेदी आहे. परभणी जिल्ह्यात सीसीआय आणि खाजगी मिळून एकूण 8,84,507 क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताडकळस या 10 कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत 72,166 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 41,539 शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस विक्रीस घेऊन येण्यास मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कापसाचा जर विचार केला तर कापसाचे भावात सुद्धा आता चांगली सुधारणा होताना दिसत आहे. जिल्ह्यातील 33 जिनिंग कारखान्यामध्ये 6,42,674 क्विंटल कापूस खरेदी झाले असून प्रति क्विंटल 7,710 ते 8,060 रुपये दर मिळाले. खाजगी व्यापाऱ्याकडून परभणी जिल्ह्यातील 10 कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत 26 जिनिंग कारखान्यामध्ये प्रति क्विंटल 6,700 ते 7,440 रुपये दराने 2,41,833 क्विंटल कापूस खरेदी सुद्धा आतापर्यंत झाल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी मिळत आहे. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात 87,000 क्विंटल खरेदी. हिंगोली जिल्ह्यात सीसीआय आणि खाजगी मिळून एकूण 87,303 क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी हिंगोली, आखाडा, बाळापूर, वसमत, जवळा बाजार या 4 कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी 13,354 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 5,342 शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस घेऊन येण्यास मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे. या बाजार समित्यांतर्गत 5 जिनिंग कारखान्यामध्ये 82,322 क्विंटल कापूस खरेदी असून प्रति क्विंटल 7,712 ते 8,060 रुपये दर मिळाले. खाजगीमध्ये जिल्ह्यातील 2 बाजार समितीमधील 3 जिनिंग कारखान्यामध्ये 4,981 क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल 7,200 ते 7,400 रुपये दर मिळाले. अशी माहिती राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी यावेळी दिलेली आहे. आता मित्रांनो, तुम्हाला इतर बाजार समित्या पावत्या दाखवतो, नंतर कापसाचे भाव व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, पहिली पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत 7,625 रुपये शेतकऱ्याच्या नावासहित पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, उद्धव इंगळे नावाचे शेतकरी 7,730 रुपयाचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती मानवतची तिसरी पावती महेश वाडेकर 7,735 रुपयाचा भाव या ठिकाणी यांना बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, हरिभाऊ करे म्हणून आहे 7,770 रुपयाची पावती आपल्याला मानवत येथील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, गणेश साबळे नावाचे शेतकरी 7,765 रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, अकोला येथे सर्वात जास्त मित्रांनो 8,125 रुपयापर्यंत कापसाला जास्तीत जास्त भाव जाऊन पोहोचलेला आहे. आता इतर बाजार समित्या सांगतो पटापट. सिंधी या ठिकाणी जास्तीत जास्त मित्रांनो 8,010 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सिंधी नंतर वर्धा जास्तीत जास्त 8,000
8,010 रुपये. पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त 7,600 रुपये. पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त 7,750 रुपये. पुढील बाजार समिती घाटंजी जास्तीत जास्त 7,700 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणा जास्तीत जास्त 7,930 रुपये. पुढील बाजार समिती वडवणी जास्तीत जास्त 7,979 रुपये. पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त 7,700 रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो खाजगी बाजार अमरावतीनंतर या ठिकाणी बीड येथे खाजगी बाजार 7,500पर्यंत, तर बीड येथे धारूर येथे 7,525 रुपये खाजगी बाजार. परभणी वसमत जास्तीत जास्त 7,400 रुपये खाजगी बाजार. त्यानंतर मित्रांनो यवतमाळ पुसद या ठिकाणी जास्तीत जास्त 7,100 रुपये. पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त 7,700 रुपये. दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.